तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला ब्लॉग करण्याचं कारण असं की आम्ही चाललोय आज फिरायला ताई आणि जीजू सोबत. महत्वाचं म्हणजे ताईचं लग्न वगैरे झालेलं आहे आता आणि आम्हाला कंटाळा तर आलाच होता कुठेतरी फिरायला जाऊया म्हणून मग आम्ही निघालोय. कुठे चाललोय ते तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेलच, ते मी डायरेक्ट रिव्हील करणार नाही. थोड्याच वेळात ताई आणि जीजू सुद्धा आपल्याला जॉईन करतील. तर आता आम्ही जरा नाश्ता करायला थांबलेलो आहे. ताई जिजूंची वाट बघतोय आणि ती काय अजून आलेली नाहीये. तर जरा नाश्ता वगैरे करू आणि मग त्यांना घेऊन आम्ही एकत्र निघू. आम्ही सर्वच जण आलेलो आहोत आणि आमचा जो ग्रुप असतो तोच आम्ही सर्वच जण आलेलो आहोत. हॅलो, हाय करा जाणा काही लोक. हॅलो राम. ताई जिजू आले का मग एकत्र आम्ही निघू पुढच्या प्रवासाला. सांगू का, आमची गाडी आहे ना ती दुसऱ्यांची झाली आणि दुसऱ्यांच्या वर गाडी थांबायला लागली आमची. आता मला पुढचं दिसत नाही म्हणून मी अशी करते. माझा आवाज बघा असं झालाय. ताई जिजू आलेले आहेत आमचे. आमचा नाश्ता पण झालेला आहे आणि आता आमची जी ताई आहे ती टिपिकल नवरीच्या लुक मध्ये दिसायला लागले, बाई वाटायला लागली त्या. आता आमची ताई आमची नाही राहिली. ऑफिस मध्ये बसले आता ताई आमची तिच्याच ऑफिस मध्ये आणि 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 तिचा सुद्धा म्हणू शकता आणि तिचा पण येतो आता. जिजू पण आलेत. चला आता गाडीमध्ये बसून पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहोत मित्रांनो. भेटूया पुढच्या डेस्टिनेशनला. तर मित्रांनो, मी कुठे आलोय ते मी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन नाही सांगणार. मी एवढं सांगेल की मी लोणावळ्यात आलोय. कुठे आलोय ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता आम्ही सर्व गाडी पार्किंगला लावून उतरलोय आणि इथलं जो लोकेशन आहे ना, इथला जो व्ह्यू आहे तो खरंच एन्जॉय करण्यासारखा व्ह्यू आहे. ते तुमचे मित्र असतील, फॅमिली असेल, कुणी. अगदी सकाळपासून जर पावसाळा असला तर अजून मजा येते. उन्हाळ्यात पण झाडं वगैरे आणि शेजारचा व्ह्यू, माझ्या मागचा व्ह्यू बघा. अजून थोडं पुढे गेल्यानंतर अजून तुम्हाला दाखवतो मी. खूप मजा येते इथे फिरायला. झाड आहे, झाड आणि खूप सुंदर असा मागचा व्ह्यू. डॅम सुद्धा खूप मोठा आहे. खूप एन्जॉय करण्यासारखी एरिया आहे. पावसाळ्यामध्ये नॉर्मल मस्त खूप सुंदर असं वातावरण असतो. पाणी अगदी इथपर्यंत असतो आणि झाडं वगैरे खूप 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 छान झाडं आहेत तिथे. इथला एरिया, त्या तिथे जी दुकानं आहेत ना, दुकानवाल्यांनी त्यांची जी टेबल आहेत, टेबल अरेंजमेंट अशी प्रॉपर एकदम झाडाबिडा खाली, जिथे खूप सुंदर अशी हवा वगैरे येईल. आणि मागेच एक विला आहे जो की भाड्याने वगैरे मिळत नाहीये. पण त्यांना पण इतका व्ह्यू, म्हणजे त्यांनी पण काय विचार करून घेतला असेल त्या टायमाला खरंच काय माहिती नाही. इतका भारी व्ह्यू आहे ना. हवा पण इतका ऊन आहे बाहेर. आता वाजले 3 पण तरी पण हवा वगैरे खूप सुंदर सुटलेली इथे बघा. आणि आमचा ग्रुप सुद्धा खूप एन्जॉय करतोय इथे. इकडे बघा. खूप थंड पाणी गाईज, खूप थंड, खूप जास्तच थंड आहे. व्ह्यू कसा आहे? व्ह्यू मला घेऊन नाही दिला. खूपच मजा येते मित्रांनो. हे बघा फिरून झालेलं आहे मित्रांनो आणि आता आम्ही पुढच्या स्पॉटला जाणार आहोत आणि तिकडे पण एक्सप्लोर करणार आहोत. एक्सप्लोर विथ राज. आमचा ग्रुप निघालेला आहे. चलो पुढच्या स्पॉटवर भेटूया. अजून पण जर तुमच्या लक्षात आला असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा की मी आता कुठल्या व्ह्यूला आहे. नक्की मला सांगा.
आता चाललोय आपण पुढच्या व्ह्यूला. हा बघा पॉइंट झालेला आहे फिरून आणि आता आम्ही चाललोय गाडीमध्ये बसायला पुढच्या पॉइंटला किंवा मग प्लेन मध्ये जर बाय चान्स चेंजेस झाले तर मग काय आयडिया नाहीये. पॅडलवर दादा बसलेला आहे. नाही बसलो अजून. बघूया पुढे कुठे जातोय ते. चला बाय. पीस आउट. मित्रांनो स्पॉटवर जाणार होतो म्हणून आम्ही स्पॉट वगैरे कॅन्सल करून आता आलो जेवायला. आणि जेवायला तिथे काय आम्ही थांबलो नाही. आता आम्ही आलोय जेवायला खोपोलीला. खोपोलीमध्ये आलोय फूड पार्कला जेवायला. मी आणि आमचं सर्व म्हणजे आमचे कझन्स सर्व आम्ही आता चाललोय फूड पार्कला. जेवणाचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार नाही सहसा, पुढचं दाखवून. आलोय फूड पार्कला. वगैरे झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही घराच्या दिशेने निघालो. आता आम्ही कर्जतवरून थेट थेट घरी जाणार आहोत. टाइमपास झाला, खूप मजा आली, खूप फिरलो, झोप पण काढलेली आहे गाडीमध्ये. लोणावळा टू खोपोली एकदम रिलॅक्स मध्ये चिल मारत झोपून मस्त आलेलो आहे अर्धाच. आणि आता चाललोय घरी. आणि मला उद्या परत सकाळी जायचं. भेटूया अशा नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि मेन म्हणजे कमेंट करा. कमेंट मध्ये मला समजेल की माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मी त्यात अजून सुधरवेल. बाय बाय.